आज कार्यक्रम काल कार्यक्रमाला आज गर्दी पण फार कमी होती. त्याच्यावर काय म्हणतात? बऱ्याच लोकांचा असा समज झाला की काल ज्या बाईट बाहेर पसरल्या गेल्या त्याच्यामुळं आजचा कार्यक्रम कॅन्सल झालेला आहे आणि त्यामुळं लोकांची गर्दी कमी होती. कारण काल बऱ्याच लोकांचे फोन होते की कार्यक्रम उद्या किती वाजता आहे आणि कार्यक्रमाला येणार आहे. पण हा काहीतरी थोडा गैरसमज झाल्यामुळं त्यांचाही गैरसमज झाला व व्याख्यान कुठेतरी बायस्ड होतं आहे. ते तसं काही नव्हतं, ती वस्तुस्थिती तशी नव्हती. आम्ही एक न्यूट्रल व्यासपीठ म्हणून हे कार्यक्रम लोकांसाठी कार्यक्रम घ्यायला होतो. पण काही जणांचा गैरसमज झाला आणि त्या गैरसमजातून ज्या बाहेर बाईट्स गेल्या त्यातून लोकांना असं वाटलं की आजचा कार्यक्रम कॅन्सल झालेला आहे. त्यामुळे ही गर्दी बरीच कमी होती आणि तसं व्याख्यान अतिशय छान झालं. लोक जेवढी होती त्यांनी त्या व्याख्यानाचा आस्वाद घेतला. अतिशय चांगलं व्याख्यान झालं आणि त्याच पक्षाचे जे मुख्य नेते होते ते सुद्धा इथे या व्याख्यानाला हजर होते. त्यांनी ते व्याख्यान ऐकलं, त्यांनाही ते पटलं. म्हणजे यातून हे फक्त गैरसमजातून झालेलं होतं. असे गैरसमज या वास्तविक आता व्हायला नाही पाहिजेत, पण ते झाले. मंगळवेढ्यांच्या पत्रकाराबद्दल पण असं काहीतरी बोलणं, असं काहीतरी कुजबुज होते, त्याच्यावर काय म्हणतात? नाही, पत्रकारांना असं बोलणं कोण बोलायचं धाडस करत नसतं. पत्रकारांना कोण बोलत नसतं असं. आणि आमच्यातलं तर कोण बोललेलं नाही. कोण बोललं, काय बोललं, आता हा आपल्याला काही इथं कोर्टरूम करायची नाही. पण कोण बोललेलं नाही तसं. त्यांचाही काही गैरसमजातून त्यांनी वक्तव्य केलं असेल सोडून दिलं. मतदारांना एकत्रित काय आवाहन करतात? मतदारांना एकंदरीत आव्हान येणेच आहे की जे आज वक्त्यांनी आव्हान केलं, अतिशय सुंदर पद्धतीने व्याख्यान त्यांनी दिलं आणि लोकांना अतिशय ते कान्होजी जेदेंचं आणि खंडोजी खोपडेंचं जे उदाहरण घेऊन त्यांनी सांगितलं, अतिशय चांगल्या पद्धतीने ते उदाहरण लोकांना दिलं. आणि जर अशा पद्धतीचं लोकांची वागणूक असेल तर निश्चितच त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या 10 वर्षामध्ये मुख्यमंत्री, पंतप्रधान मंगळवेढा बघायचं म्हणून येऊ शकतील हे त्यांनी सांगितलं. हे निश्चितच खरं ठरेल आणि हे खरं ठरावं याच दृष्टीनं आमचा हा एक आटापिटा होता आणि तो आम्ही केला. संतांची भूमी म्हणून मंगळवेढ्याला बघितलं जातं. पंढरपूर आणि मंगळवेढा हे दोन्ही भाऊ आहे, पण एका भावाचा जलद गतीनं विकास होतोय, परंतु मंगळवेढ्याचा कुठंतरी पाठीमागं राहतं असं वाटतं. याला कारणीभूत आमचं हे जे चाललेलं आहे हे तेवढ्यासाठीच आहे. लोकांनी जागरूक झालं पाहिजे, लोकांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि या राजकारण्यांकडे रेटा लावला पाहिजे, जेणेकरून आपला मंगळवेढा सुधारला पाहिजे. आणि तो कशा पद्धतीने सुधारेल हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे छोट्याशा आमिषाला बळी पडून जर तुम्ही गावाचं नुकसान करत असाल तर याच्यासारखा मोठा गुन्हा कुठलाही नाही. तुम्ही योग्य उमेदवार निवडून द्या. नुसतं निवडून देण्यापेक्षा उमेदवार येऊ द्या, कोण यायचं तो, पण त्यांच्या मागं लागून कामं करून घ्या आणि मंगळवेढ्याचा विकास करा. आणि त्याचबरोबर आपली जी जबाबदारी आहे, आपली जी नैतिक कर्तव्य आहे तीसुद्धा तुम्ही पाळा, जेणेकरून मंगळवेढ्याचा विकास 100% होईल. विजन मांडायचं होतं आज उमेदवार उमेदवारांचं विजन मांडायचं होतं. प्रत्येक उमेदवाराला आम्ही 10 मिनटं संधी देणार होतो. व 10 मिनटं तुमचं पुढचं येत्या 5 वर्षाचं एकमेकावर टीका टिप्पणी अजिबात न करता पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही काय करणार आहात ते सांगा, एवढंच आम्ही करणार होतो. पण हे असे काही राजकीय वाद आणि राजकीय गैरसमज झाल्यामुळं आम्ही तो प्रोग्रॅम कॅन्सल केला आणि फक्त लोकांसाठी व्याख्यान ठेवलं.